तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत विद्यार्थी कृती समितीचे मेंबर तुषार देशमुख सर आहेत. आपण त्यांच्यासोबत आज नीट पेपरबाबत चर्चा करणार आहोत आणि त्यांना जे आता त्यांचे काही प्रश्न असतील आणि त्यांनी एक आता 20 तारखेला एक सर्वात मोठा मोर्चा विद्यार्थ्यांसाठी काढणार आहेत. आपल्या नांदेडमध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत. तर तुम्ही पण त्या मोर्चामध्ये सहभागी होऊ शकता. आपण त्यांच्यासोबत पूर्ण चर्चा करणार आहोत ह्या नीट पेपरबद्दल. नमस्कार. आपल्या युवा राज्य या मराठी वृत्तवाहिनीच्या आजच्या स्टुडिओमध्ये मला विद्यार्थ्यांच्या या सर्वात मोठ्या महाराष्ट्रासह देशभरात जी शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी नीट पेपर फुटीची घटना घडली, याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून आणि सामान्य जनतेचा पालकांचा आवाज म्हणून जी आज इथं संधी दिली, त्याबद्दल आपलं युवा राज्य परिवाराचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. तर सर्वप्रथम सर, जेव्हा हे नीटचा पेपर फुटला होता त्यावेळेस तुम्हाला माहिती कुठून भेटली की हा नीटचा पेपर फुटलेला आहे? हा नीटचा पेपर फुटला याची माहिती सर्वप्रथम सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रभर विद्यार्थी चळवळीत कार्यरत असताना कुठल्याही प्रकारची म्हणजे अदर डिपार्टमेंट असेल, पेपर लीक झाल्यानंतर आमच्याकडे काही टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि आमची जी विद्यार्थी टीम्स इतर जिल्ह्यात कार्यरत आहेत त्यांच्याही माध्यमातून कळाली. फोन्स कॉल्स वगैरे त्यासोबतच लगेच माध्यमांद्वारे सुद्धा प्रकाशित झालं आणि संबंधित काही खाजगी शिक्षण संचालक होते, त्यांच्या जिल्ह्यातही चौकशी अंती अनेक सोशल मीडियाधारकांनी, ॲक्टिव्ह असणारे सामाजिक चळवळीतील लोकांनी त्या बातम्या प्रसारित केल्या. या माध्यमातून माझ्या निदर्शनास आले आणि मी सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? म्हणजे ही जेव्हा अशी बातमी कळाली डोक्यामध्ये अजिबात एकदम चीड आणणारी होती, कारण आपण विद्यार्थी चळवळीत कार्यरत असताना मी प्रकर्षानं हे पाहिलं आहे आणि जवळपास 7 ते 8 वर्षात आज 70 ते 80% आपला देशच कृषीप्रधान आहे आणि इथं शेतकरी, गरीब, वंचित, शेतमजूर कुटुंबातील विद्यार्थी आपलं गुणवत्ता सिद्ध करून आपलं भविष्य पाहतोय आणि ज्या परीक्षेवर इथल्या जनतेचा फार मोठा विश्वास होता, ज्या की UPSC, MPSC आणि त्यानंतर NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी, हा विश्वाससुद्धा उडाला. यावर विश्वास बसत नव्हता सर्वप्रथम. त्यामुळं केंद्रीय यंत्रणांनीसुद्धा आत्तापर्यंत अनेक वेळा याबाबत नीटचा पेपर लीक होण्याच्या घटना घडूनही आत्तापर्यंत कठोरात कठोर पाऊल उचलले नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आणि शोकांतिका वाटते. आता पोलीस यंत्रणा पूर्ण तपास करत आहे. यांच्यामधून आतापर्यंत म्हणजे काय किती गुन्हेगारांना अटक करण्यात आली? सुरुवातीला 13 गुन्हेगारांना अटक करण्यात आली. आता मोर्चा वळाला. नुकतेच आपल्या नांदेडमधील काही नामांकित मोठेगावकरांसारखे खाजगी शिकवणी संचालक जे आहेत खाजगी क्लासेसचे, त्यांचे सखोल चौकशी झाली आणि सोबतच आत्ता आपण बघितले विद्युतनगरमध्ये एका पालकाची आणि विद्यार्थिनीची सुद्धा चौकशी झाली. अशा 50 विद्यार्थिनी प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आहेत असं समजले, परंतु माझा दाट विश्वास आहे आणि तुमचा सुद्धा असायला पाहिजे, सामान्य जनतेचा सुद्धा असायला पाहिजे. याच्यामध्ये बहुतांशी 22,79,000 विद्यार्थी नीट परीक्षेला देशभरातून सामोरे गेले होते. तरी हा आकडा नक्कीच मोठा आहे, 50पेक्षा अधिक आहे. सखोल चौकशी अंती तोही निष्पन्न होईल. आता सर, जसं की आता आपण म्हणलो तर 1 जण सापडले विद्युतनगरमध्ये, तसे अजून किती जण आपल्या नांदेडमध्ये सापडण्याची शक्यता आहे? तेच ना, कारण प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून 50चा आकडा आलाय. यात नांदेड हे वैद्यकीय परीक्षेचा निकाल देणारे सर्वात मोठे सेंटर्स. दुसरी बाब, नांदेडच्या जे खाजगी शिकवणी आहेत त्याकडे संबंध महाराष्ट्रातून विद्यार्थी येतात. वैद्यकीय परीक्षेच्या निकालाबाबत नांदेडने दृढ विश्वास संपादन केला आहे आणि सोबतच मेडिकलचा सर्वाधिक रिझल्ट असल्यामुळे इथं विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ ही 50,000च्या आसपास होती. आणि ज्यांचं मला ही बाब जाणीवपूर्वक नमूद करायला इच्छिते, कारण समोर संबंधित जनतेना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना कळालं पाहिजे आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या चळवळीतील असतील कार्यकर्त्यांना सुद्धा कळालं पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत हे केलं पाहिजे. यांच्या मार्केटिंगचं बजेट हे शेकडो कोटींमध्ये होतं. म्हणजे आपण अंदाज लावू शकता, नांदेड ही एज्युकेशनल हब आहे आणि विशेष करून मेडिकल हब आहे. जसं की आता आजच आम्ही एक न्यूज पाहिली की ज्यामध्ये रिझल्ट येण्याच्या पहिलेच, म्हणजे आताच नुकतीच परीक्षा झाली, रिझल्ट येण्याच्या पहिलेच यांनी बॅनरबाजी केली होती. म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यांना 360 पैकी 360 बायोलॉजीमध्ये, केमिस्ट्रीमध्ये 180 पैकी 180 मार्क पडलेत. तर त्या इन्स्टिट्यूटचा पण काही कनेक्शनमध्ये असू शकतो का? नक्कीच. या प्रश्नाला तुमच्या उत्तर देताना नक्कीच हा प्रश्न चांगला केला आहे, कारण 6 वर्षापासून नुसती चर्चा ऐकत होतो आम्ही विद्यार्थी चळवळीत कार्यरत असताना. संबंधित जे आत्ता चौकशीला सामोरे गेलेत खाजगी शिकवणी संचालक,
की हे रिझल्ट मॅनेज करतात, यांच्याकडून पेपर सेट करणाऱ्याच्या माध्यमातून हे प्रश्न मिळवतात आणि संबंधित विद्यार्थ्यांना देतात आणि आपल्या क्लासेसचा निकाल हा घवघवीत रूपात सामान्य जनतेसमोर आणतात आणि त्याला भुरळ पाडून जनता त्यांच्याकडे आकर्षित होते. तर ही गोष्ट आता निष्पन्न झाली. आता वेगळे शब्द सांगायची गरज नाही, प्रत्यक्ष चौकशीला सामोरे गेलेत, मग ते CBIच्या असेल, पोलिसांच्या असेल. याआधी असं कधी झालं होतं का, म्हणजे असा पेपर फुटीचा प्रकार काय पहिल्यांदाच झालेला? नक्कीच. NTA सांगायचा झाला तर NTA स्पेशली सांगतो, मल्टिपल इयरमध्ये 2017 मध्ये सुद्धा लीक झाला होता, त्यानंतर 2019 मध्ये सुद्धा झाला, त्यानंतर 2021 मध्ये सुद्धा झाला, त्यानंतर 2024 मध्ये आणि 2025 मध्ये झाल्याचं. आत्ताच्या ज्या चौकशा या लोकांच्या, जे काही माफिया आहेत शिक्षण व्यवस्थेतले, मग यांच्या चौकशी अंती CBIने निष्पन्न केले की 2025चा पेपर सुद्धा फुटला होता आणि आत्ता 2026चा ते आपण सर्वजण बघत आहात. जसं की आमच्या कानावर एक गोष्ट आलेली की एकच व्यक्ती होता, त्यानं ह्याच्या आधी पण तेच प्रकार केला होता, म्हणजे पेपर लीक करण्याचा. तर त्याच्यावर का कारवाई केली नाही गेली ह्याच्या आधी? तेच ना, शिक्षकी पेशात वावरणारी आणि लोकांचा विश्वास संपादन करून लोकांनी त्यांना त्यांचं हृदयस्थान दिले, अशा लोकांना आता चौकशी अंती निष्पन्न झाले हे खरे गुन्हेगार आहेत आणि शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारे आहेत आणि शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात यांनी गैरप्रकार केलेत, हे निष्पन्न होऊन उद्या जर यांच्यावर कठोर कारवाई भविष्यात पाहायला नाही मिळाली तर उद्या सरकारचं समर्थन आहे आणि सरकारचेच बावले होते असं सिद्ध होईल. सर, आता एवढं मोठं NTA आहे, एवढं मोठी त्यांची म्हणजे पेपर बनवणारी एजन्सी आहे, त्यांच्याकडून अशा कोणत्या चुका व्हायला नाही पाहिजे ज्या की दरवेळेस अशाच डबल त्याच होत आहेत? त्यांच्यावर असा कोणता गुन्हा केला पाहिजे की पुन्हा होऊ नयेत? यावर राधाकृष्णन समितीचा 6.1 हा जो पुनर्जीवित करण्याचा आणि पुनर्स्थापित करण्याचा जो केंद्रीय संस्थांना जो अहवाल आहे, त्यानुसार या यंत्रणेची NTA बरखास्त करून पुनर्स्थापना करण्यात यावी आणि सर्वप्रथम NTAचे प्रमुख अभिषेक सिंग याला बडतर्फ करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. बडतर्फ करून काही होणार नाही. भविष्यात जर असे गैरप्रकार रोखायचे असतील तर संबंधित धोरणात्मक पदावर बसलेले केंद्रीय शिक्षण मंत्री, त्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री, आणि गृहमंत्र्यांनी आतापर्यंत कार्यवाही अपेक्षित होती, ही पहिल्यांदाच प्रकार झाला नाही, त्यामुळे गृहमंत्र्यांना या कारवाईच्या कक्षेत घेतलं पाहिजे आणि सोबत NTAचे प्रमुख अशा तिघांवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांच्या सर्व पदांचे राजीनामे घेऊन त्यांना पायउतार केलं पाहिजे. जसं की सर, आता काल एक न्यूज आली होती की 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, तर त्यांच्या घरच्यांना कसं सपोर्ट केलं पाहिजे? अजून तशा आत्महत्या विद्यार्थी अजून खूप डिप्रेशनमध्ये जात आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी काय संदेश द्याल? नक्कीच. आज घडीला नांदेडमध्ये बघतोय आपण, नांदेडमध्ये ही स्ट्रेंथ मोठ्या प्रमाणावर आहे आणि संबंध महाराष्ट्रात आहे, त्या दृष्टीने देशभरात सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी अगदी प्रतिकूल परिस्थितीत, खडतर परिस्थितीत, अगदी ग्रामीण भागातून, आम्ही सुद्धा ग्रामीण भागातून आलो, ग्रामीण भागातून कुणी कर्ज काढलंय, कुणी आईचे दागिने गहाण ठेवलेत, अक्षरशः परिस्थिती नसताना नांदेडसारख्या शहरात शिकवण्या लावल्या, स्वतः आई वडील त्यांच्यासोबत राहिले, असा आमाप वारेमाप खर्च करून काही विद्यार्थ्यांनी वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आणि गुणवत्ता सिद्ध केली. अगदी 600+ 650 असे गुण मिळवलेले, गुण संपादन केलेले विद्यार्थी आज पूर्णपणे नैराश्यात गेलेत. इथल्या विद्यार्थ्यांचा, इथल्या सामान्य जनतेचा, इथल्या पालकांचा या शिक्षण व्यवस्थेवरती विश्वास उडत चाललाय दिवसेंदिवस. सर, आता ते विद्यार्थी जे आत्महत्या झाली त्यांची, तर ते आता वापस येऊच शकत नाही, तर त्यांच्या घरच्यांसाठी सरकारकडून काय मोबदला मिळाला पाहिजे? गेलेला विद्यार्थी तर येऊ शकत नाही. नक्कीच ही अत्यंत वेदनादायी बाब आहे आणि यांनी आर्थिक मदत देऊन तो विद्यार्थी येणार नाही आणि त्या गेलेल्या पालकांचा पाल्य येणार नाही. म्हणून याची सर्वस्वी जबाबदारी घेऊन पुन्हा अधोरेखांकित करतोय, त्यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे, कडक कारवाई. भविष्यात असे प्रकार करण्याची कोणी हिंमतही करू नये. सोबतच त्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य केलं पाहिजे आणि भविष्यात समोर जे विद्यार्थी नैराश्यात गेले आहेत त्यांना नैतिक जबाबदारी स्वीकारून शासन प्रशासनाकडून आश्वासित केलं गेलं पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी नैराश्यात जाण्यापासून वाचतील. आता सर, आपण पाहिलो की विद्यार्थी पण त्यामध्ये कनेक्शनमध्ये सापडतात. येस. तर त्या विद्यार्थ्यांवर काय गुन्हा केला पाहिजे? त्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा जी नीट रिपीट होती आता एक्झाम, ती तर परीक्षा नकोच, परंतु भविष्यात होणाऱ्या कुठल्याही परीक्षेपासून पावबंद कायमचे केले पाहिजे. भविष्यात पालक आणि विद्यार्थी आर्थिक व्यवहार करून असे कुठल्याही प्रकारचं
आपलं चांगलं करून घेणार नाही. आता सर जे पूर्ण लोकांचा विश्वास उडालेला आहे एन टी वरून, आता इथून पुढे एन टी एकडे पेपर द्यावा की दुसऱ्या कोणत्या एजन्सीकडे द्यावा? दुसऱ्या कुठल्याही एजन्सीकडे देण्यापेक्षा ती यंत्रणाच पारदर्शकपणे कार्यान्वित कशी राहील आणि संबंधित ज्या पद्धतीने आपण परीक्षा केंद्रांवरती परीक्षार्थींना अगदी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणापासून अगदी तुमच्या युनिफॉर्मपासून चप्पलपासून सगळ्या गोष्टीचं कटाक्षानं तुम्ही लक्ष ठेवताय. संबंधित परिसरात कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणावर बंदी असते, अशा सर्व खबरदारी घेता त्या पद्धतीने यांच्या तुलनेत ज्या परीक्षा कंडक्ट करतात त्या यंत्रणांवर किती वाच असायला पाहिजे आणि त्या यंत्रणांमध्ये काम करणारे, प्रश्नपत्रिका सेट करणारे हे व्यक्ती जे आहेत यांच्यावरही वाच असायला पाहिजे. संबंधित सुरक्षा यंत्रणेच्या विविध समित्यांच्या निगराणीखाली भविष्यात या परीक्षेचं आयोजन व्हायला पाहिजे. अशा हीच नाही, कुठलीही परीक्षा असेल. सर आता विद्यार्थी रात्रंदिवस एक करून काही वर्ष 3 वर्ष, काही विद्यार्थी 2 वर्ष झालं अभ्यास करत आहेत ह्या नीट पेपरचा, तर त्यांच्या शैक्षणिक खूप परिणाम म्हणजे डोक्यावर खूप ट्रेस येतो. तर त्यांना आता काय केलं पाहिजे? आणि हे जे हॉस्टेलवाले आहेत, आता नवीन ॲडमिशन येत असतात 11वीला, तर ते हॉस्टेल पूर्ण बुक झालेले आहेत, जे हॉस्टेलवर विद्यार्थी राहतात, तर त्यांना काय सुविधा करता येतील का? असं आत्ता राज्य सरकारने आणि आम्ही प्रामुख्याने उद्या जो आमचा 20 मे रोजी नीट पेपर फुटी कृती समितीच्या वतीने जो आम्ही आंदोलनाला सामोरे जातोय, राज्यव्यापी आंदोलन करतोय आणि त्या आंदोलनामध्ये प्रामुख्याने आम्ही ती मागणी समाविष्ट केली आहे. या निष्पाप विद्यार्थ्यांचा आर्थिक नुकसान गेले, मानसिक गेले, नैराश्यात गेले, त्यांचं पालक गेले, कुटुंब गेले आणि त्यांच्यासोबत सामान्य जनतेचा सुद्धा खूप मोठा इथं आता गोंधळ पाहायला मिळतोय. कारण देशभरी झालेली घटना आहे ती प्रत्येकाला आता सहन होण्यासारखी नाही आहे, सहन होण्याच्या पलीकडे गेली आहे. मग त्या दृष्टीने उद्याची जी नीट रिपीट होतीये त्यासाठी 2 महिने संबंधित सर्व क्लासेस चालकांना मोफत मार्गदर्शन, त्यांना प्रश्नपत्रिका संच या पद्धतीचं मार्गदर्शन व्हायला पाहिजे. आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून इतरही 2-2 वर्ष ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आहे त्यांच्यासाठी सर्व हॉस्टेल चालक सोबतच खाजगी शिकवणीचे संचालक या सर्वांनी आता मानवतेच्या दृष्टिकोनातून पुढे यायला पाहिजे. कारण हा विद्यार्थ्यांचा भविष्य आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य, इथल्या युवकांचं भविष्य म्हणजे राष्ट्राचं भविष्य. सुप्रीम कोर्टने आतापर्यंत काय भूमिका घेतलेली आहे का यावरती? आता अनेक पालकांनी, ज्यांच्या पालकांनी कठोर मेहनत घेऊन अति परिश्रमांती गुणवत्ता सिद्ध केली आहे, त्यांना ही पेपरफुटी नक्कीच सहन होणार नाही. तुम्हाला मला सुद्धा सहन होणार नाही. त्यामुळं अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालय लवकरच, आम्हाला विश्वास आहे इथल्या न्यायव्यवस्थेवर, चांगला निर्णय घेईल आणि संबंधित जे या गुन्ह्यात आत्तापर्यंत चौकशी समोर आलेल्या आहेत त्यांच्यावर तर कठोरात कठोर कारवाई करेल. भविष्यात ही चौकशी थांबणार नाही. अगदी शेवटच्या खोलवर पाळेमुळे शोधल्याशिवाय सुप्रीम कोर्ट संबंधित आत्ता जी यंत्रणा आहे जी चौकशी समितीच्या माध्यमातून सर्व चौकशी करत आहे त्यांना नक्कीच निर्देश देईल कडक, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता तुम्ही जो 20 तारखेला मोर्चा काढणार आहात आणि 21 तारखेला त्यांनी डेट दिलेली आहे पेपरची, येस, तर त्यामध्ये थोडं काही हे म्हणजे विद्यार्थी आता त्याच्यामध्ये येतील लाखो संख्येने नीट परीक्षा देणारे, तर त्यांची दुसऱ्या दिवशी लगेच पेपर आहे. बस, तर तुमचे मुद्दे काय आहेत त्यामध्ये की विद्यार्थ्यांनी अजून मोठ्या संख्येने त्यामध्ये यावे? आमचं म्हणणं आहे हा तर विद्यार्थ्यांचा प्रश्न नाहीच आहे. इथल्या वैद्यकीय प्रवेश पात्रता पूर्व परीक्षेचा निकाल आहे, अर्थातच नीटचा. म्हणजे यातून हा प्रत्येक या देशातल्या, या राज्यातल्या आणि या गावखेड्यातील प्रत्येक 6 लाख खेड्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न आहे. का? कारण असे बोगस डॉक्टर जर आले तर तुमच्या आरोग्याशी खेळणारे आहेत. त्यामुळं प्रत्येक व्यक्तींनी भविष्यात या यंत्रणेचा पर्दाफाश करण्यासाठी आणि भविष्यात अशा प्रकारची कुठलीही पेपरफुटीसारखे प्रकार, शिक्षण व्यवस्थेला धक्का लावणारे, शिक्षण व्यवस्थेत गैरव्यवहार करणारे, शिक्षण व्यवस्थेला काळीमार फासणारे प्रकार भविष्यात करण्याची कुणी स्वप्नसुद्धा आणण्याची हिंमत करू नये. यासाठी इथल्या प्रत्येक जनतेने उद्याच्या आंदोलनात यायलाच हवं आणि प्रत्येक गोष्टीवर जागरूक राहायला हवं. परिणामी इथली व्यवस्था हादरेल आणि व्यवस्था हादरून अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या लोकांना अभय देणार नाही, त्यांना पाठीशी घालणार नाही. यामुळं मी आपल्या माध्यमातून इथल्या सामान्य जनतेला, युवकांना, इथल्या खेड्यापेड्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला विनंती करतो की हा प्रश्न फक्त नीट देणाऱ्या परीक्षार्थींचा नाही तर तुमचा, आमचा, माझा आहे. हा देश आपला आहे. त्यामुळं
इथली व्यवस्था पारदर्शकपणे राबविण्यासाठी आपल्या प्रत्येकाचा उद्याच्या आंदोलनात सहभाग महत्त्वपूर्ण असेल. तर ज्या विद्यार्थ्यांचं मानसिक संतुलन म्हणजे हे झालेलं आहे, डिस्टर्ब झालेलं आहे पूर्ण अभ्यासामधून, आता म्हणजे 10-20 दिवस झाले आता त्यांना कोचिंगमध्ये नाही आहेत, तर त्यांच्यासाठी लास्टचा संदेश काय द्याल तुम्ही? माझं एकच म्हणणं आहे, आपला सगळेजण सोबत आहोतच आणि चुकीच्या गोष्टीला जेवढे साथ देणारे लोक आहेत त्यापेक्षा चांगल्या गोष्टींना पाठीमागे राहून भक्कमपणे चुकीच्या गोष्टीला विरोध करणारी लोक आहेत. आणि त्या दृष्टीने भविष्यात येणाऱ्या प्रकारात आम्ही असे प्रकार रोखण्यासाठी नक्कीच जे काही प्रयत्न करता येतील विद्यार्थी संघटना म्हणून, या देशाचे नागरिक म्हणून ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. पण जे विद्यार्थी नीट रिपीट आता एक्झामला सामोरे जात आहेत त्यांना एक सांगतो, या आपली कुठलीही परीक्षा म्हणजे हा शेवटची नाही आहे, तुमचं यश नाही, ते आयुष्य नाही आहे. त्यामुळं पुन्हा परीक्षेला सामोरे जा आणि नक्कीच ते यश तुमचंच असेल. आणि आपली गुणवत्ता आणि आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या भविष्यासाठी आणि आपल्या स्वतःवर ठाम विश्वास असला पाहिजे. असे प्रकार वारंवार घडत नसतात आणि त्याबाबत आता सर्व यंत्रणा अलर्ट झालेल्या आहेत. इथला नागरिक सुद्धा अलर्ट झालाय, इथला युवक सुद्धा अलर्ट झालाय. त्यामुळं आपल्या सर्वांनी कुठलाही निसंकोच बाळगता, कुठलाही भय न ठेवता उद्याच्या परीक्षेला सामोरे जा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नक्कीच यश तुमचेच आहे. सर्व सरांनी सांगितल्याप्रमाणे सर सर्वांना मदत करणार आहेत या गोष्टींमध्ये. आणि जर तुम्हाला जर काही वाटलं असेल, काही प्रॉब्लेम येत असेल, जसं की सर आता आपण पाहिलं होतं. आणि एक शेवटची मी तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो, पेपर फुटीचा प्रकार हा महाराष्ट्राला नवखा नाहीये. कारण महाराष्ट्राच्या आरोग्य असेल, DMER असेल, जे की वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत घेण्यात आलेली, त्यासोबतच महसूल क्षेत्रातील 4,500 पदांसाठी घेण्यात आली, ज्यासाठी 10,41,000 परीक्षार्थी समोर घेतले होते. त्यातही जागा विकण्याचा प्रकार झाला. म्हणजे पशुसंवर्धन, DMER, आरोग्य, महसूल अशा सर्व परीक्षांमध्ये TET सारख्या पात्रता परीक्षा असतील, टेट सारख्या परीक्षा असतील, सोबत टायपिंग सारख्या परीक्षा असतील, या पेपर फुटीची मालिका महाराष्ट्राने बघितली आहे. फक्त महाराष्ट्र सरकार उघड्या डोळ्यांनी बघतंय आणि त्यावर मलमपट्टी करण्याचा प्रकार नुकताच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळात पेपर फुटीवर कडक कायदा झाला. पण पेपर फुटीवर कडक कायदा झाल्यानंतरही 2 विभागाचे पेपर फुटले. त्यावर अंतिम कार्यवाही काय झाली, त्यातून निष्पन्न काय झाले, हा प्रश्न खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारने आज देण्याची वेळ आलेली आहे. आणि ही महाराष्ट्र सरकारची पुनरावृत्ती केंद्र सरकारने करू नये एवढीच मी या देशातील, या राज्यातील जनतेच्या वतीने अपेक्षा करतोय. नाहीतर हा रोष आता जनतेच्या रूपात बघायला मिळेल. जसं की सर आपण पेपरच्या स्टार्टिंगला पाहिलं होतं की आतमध्ये जाताना काही व्हिडिओ आले होते की विद्यार्थ्यांचे चेन काढले होते, म्हणजे इथलचे पॅन्टच्या खिशाचे, मंगलसूत्र असेल तर काही लेडीजचं मंगलसूत्र काढलं होतं, काही माळा असतील तर ते काढलं होतं, गंध असेल तर ते पण पुसला होता. आणि हे सगळं असं एवढं स्ट्रिक्ट करून त्यांनी आतमधूनच पेपर पूर्ण लीक केला होता. खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे. तर आपण आता नवीन सर्वांनी पेपर द्यायचा 21 तारखेला. सर्वांना या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जर काही अडचणी आली तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर पण खाली दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, आणि सरांच्या म्हणजे पूर्ण विद्यार्थी परिषदेचा यांचा जे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. कोणत्याही सेंटरवर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.